आमच्यासारख्या शिवसैनिकांना आमची शिवसेना म्हणजे आमच्या कुटुंबापेक्षा जास्त प्रिय असते. ती शिवसेना फुटली आणि अवघ्या महाराष्ट्रात, आपल्या तालुक्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात ह्या दोन नेत्यांबद्दल प्रचंड सहानुभूती तयार झाली. त्या गोष्टीचा बदला किंवा तडाखा पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेला दिला. मग आपल्या गावात एखादं डांबरेट असतंय, त्याला एखादा झपाटा लावल्यावर कळत नाही, मग आपण एक दोन अजून लावतो, मग ती जरा कुठं आली येते. तसा एक झपाटा आपला लोकसभेला झाला, आता दुसरा झपाटा विधानसभेला द्यायला. आणि या तालुक्यातलं डांबरेट गप बसतंय मग. कारण पवार साहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल जी गद्दारी झाली, त्या गद्दारीत यशवंत माने एक गद्दार आहे हे आपल्याला विसरता कामा नये. मग ह्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर येत्या निवडणुकीत पहिल्यांदा यशवंत मानेला पाडायचं आणि त्या गद्दारीचा बदला घेऊन पवार साहेबांना आधार द्यायचं काम करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे यशवंत माने चावी दिल तसा पळणारा भावला. आपण जत्रांना खेळणे आणतो की बघा तुम्ही, यशवंत मानेला कोणी जरी भेटायला गेलं, आमदार साहेब आमच्या गावात या असं पाहिजे, तमा मालकांना विचारतो म्हणते, ती चावी दिल्याशिवाय चालत नाही. तुमचे मित्र आहे म्हणलं तर राजू पाटील थोर तो तुमचं कुठं तुम्ही कुठं ते कुठं, एवढा स्वभाव फरक कसा काय? दिलदार माणूस कुठे, जिल्हा परिषद असणारा माणूस मान सन्मान सोडून आपल्या गावातल्या नागरिकांसाठी इथं खाली मांडी करून बसलाय. तिथं टोपीवाले जरी वयस्कर माणूस गेलं तर पाया पडावं लागतंय. म्हणजे दोस्तांची स्वभावाची पद्धत बघा वागण्याची. या गाववाल्यांना विचार करा, यांनी स्वतः सांगितलं मी माळी समाजाचा, परंतु मला जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्यापासून सगळी पद्धत दिली. आदरणीय भाऊच्या मार्गदर्शनाखाली, विजयदादाच्या आधारानं ही मिळत गेली. आपल्या तालुक्याची संस्कृती होती. भाऊ सारख्या माणसावर कसं केलं म्हणजे त्यांच्यासाठी जी कोण झिजली ती का ती झिजून संपली पाहिजे ही त्यांची धारणा. आता ती झिजून नाही संपली तर उचलून बाजूला फेकून संपवायची. ही प्रवृत्ती आपल्याला कुठं तर संपवावी लागणार आहे. आणि मी खास करून तरुण पोरांना विनंती करतो, ही निवडणूक जशी पवार साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, महाराष्ट्र धर्माची आहे, तशी ही निवडणूक मोहोळ तालुक्याच्या स्वाभिमानाची पण आहे. अनगर अप्पर तहसील कार्यालय तुमचं गाव जोडलं का? जोडलं. तुम्हाला मोहोळ जवळ पडतंय का अनगर जवळ पडतंय? तुम्हाला मोहोळला जाणं आवडेल का अनगरला जाणं आवडेल? अनगरच्या लोकांची भावना, त्यांची वासना, त्यांची नजर, त्यांची दाना काय तुम्हाला माहिती. दरोडेखोराचं गाव दिले अनगरला पहिल्यापासून. टोपीवाल्यांना माणसांना विचारा, टोपीवाल्या तुमच्या गावापासून मध्ये दिले नाही, दरोडेखोराचं गाव आहे. आमच्या कदम पाहिलं पाडलं घ्या, राजा पाटला पहिला करणारा माणूस. म्हणजे त्या गावात तुम्ही जर एखाद्या तहसील कामाच्या निमित्ताने गेला, उद्या तुमचं पाकिट मारलं तर काय करायचं? चोरांचं गाव म्हणल्यावर काय होणार? बरं आपल्या माय माऊली जाणार आहे या विषयात मी नाही बोलत, पण तुम्हाला माहिती आहे चांगलं बोकडे कशी येते ती. पण यंदा मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावाच्या तरुण पोरांनी, ज्येष्ठ मंडळींनी आणि टोपीवाल्यांनी सुद्धा, ही ज्येष्ठ मंडळी, आपल्या घरातली टोपी म्हणजे आपल्या घराचा आधार आहे. आता यांनी सांगितलं की ज्येष्ठ, आपण बापाला बाप श्रेष्ठ का पोरग श्रेष्ठ? आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ज्येष्ठत्वाला मान देतो आपण. मग वडील असू द्या, चुलते असू द्या, थोरला भाऊ असू द्या. मग आपलं ज्येष्ठत्व, आपलं श्रेष्ठत्व कोण आहे? पवार साहेब, बरोबर. त्यामुळं प्रत्येक आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावानं, या विधानसभेच्या गावानं, ही ज्या अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा घोळ घालून ठेवलाय, कारभार असला केला, का केला असेल तर इकडून विजयदादाला लीड मिळतो, मनोहर भाऊला मानणारा वर्ग आहे. मग मनोहर भाऊ दादा आपल्या मागे नाही ते, मग त्यांना त्रास कसा होईल? उद्या तापरीची ग्रामपंचायतची निवडणूक जरी लागली
तुम्ही फॉर्म भरायला जर गेला ना, एखाद्या येण्या महिलेला सुद्धा पाठवतेली तुमच्यावर छेडछाडीची केस करते. तुम्ही होणार आहे अशा अनेक गोष्टींना त्रास देणार. गावात कोणत्यांची चमचा असते पाळलेली लोंबणारे. आता इथं जर उद्या सकाळी कोणतरी बसून काय तर बोललं की बोललेलं असतं एवढंच, जाऊन हातभर सांगते मालक तुम्हाला आई बहिणीवर शिवाय दिले त्यांना म्हणते, आणि ती बी हलक्या कानाची. अहो मनोरम सारख्या विजयराज सारख्या माणसाला ती जर कोणाच्या तर सांगण्यावर अंतर देत असते तर हलक्या कानाला कान नसलेली दिली किंवा आता अनगरप्पर तहसील करायला दादा एवढा आपण विरोध करतोय, त्याला जनतेचा विरोध ऐकूया ना त्याला कानच जायचं. मग असं कुणी तर काय सांगितलं की त्या माणसाचं रोख आडव, त्या माणसाला कुठल्या तर कामात गुतव, त्याला तिकडं तहसीलला गेल्यानंतर कुठं तर गुतवलं तर त्याचं कामच अडवून टाक. हे असलं होणार आहे. तुमचं स्वातंत्र्य आता ह्या ज्येष्ठ मंडळींनी स्वातंत्र्याचा लढा बघितलेला असेल, भले ते लहान असतील पण स्वातंत्र्याचा लढा बघितलेला आहे. आपण समाधान झालो, आपला देश स्वतंत्र झाला म्हणून, पण आपला तालुका अजून स्वातंत्र्य झाला नव्हता. आज ही आपली स्वातंत्र्याची लढाई आणि तुम्हाला सगळ्यांना याच्यात योगदान द्यावं लागणार आहे. तुमचं गाव अनगरला जोडलं पण आम्ही उपोषणाला बसलो. तुम्हाला माहिती असेल मी स्वतः उपोषण 7 दिवस केलं. कोणासाठी केलं? आमचं मुलं काय तिकडे जोडलं होतं. बरं आम्हाला त्रास द्यायला लागल्यावर आम्ही लय धमकी आहे, आम्ही असं कसं बी सोडत नाही, झाला लय वेळा दाखवून दिले. तिथून पुढे बी आम्ही दाखवून देतो. आमचा नाद केला की आम्ही पुराच करणार. परंतु तुमच्यासारख्या गोरगरीब लोकांना, खेड्यापाड्याच्या लोकांना जे त्रास द्यायचं त्यांच्या मनात होतं ती उधळून लावण्यासाठी आम्ही आंदोलन उभा केलं. विजयदादा असतील, उमेशदादा असतील, मानाई बाप्पा असतील, आमच्या आदरणीय मेंबरनी सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम मोठं केलं आणि आम्ही सगळे एकत्र आलो. आजपर्यंत तुमच्यासारखी लोक काय सांगायची, तुम्ही एकत्र या रे, ती राक्षस मरतोय. पण आमच्यातच एकी नव्हती ही करा. आमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली की कधी दादा काम करत नसेल आमच्या सोबत नव्हतंच ना दादा, त्यांना काय दोष द्यायचं. कधी उमेदवार नसेल, कधी बापू नसेल, म्हणजे आमच्यात असं व्हायचं. पण एकदा तालुक्याच्या मनगुटावर बसलेला हा राक्षस आपल्याला गाडायचा आहे म्हणून आम्ही सगळी एका ठिकाणी आलो आणि जनतेची इच्छा होती ते आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलेले. आणि उमेदवार पहिला उमेदवार दिला ती नुरा कुस्ती होती बघा. आपल्याला नुरा कुस्ती तर माहिती, आपण काय म्हणतो त्याच्या वेळेला पडू दे कोण पण पडू दे, पण कुस्ती काट्याची झाली पाहिजे. मग ती नुरा कुस्ती व्हायला लागलेली कुस्ती आम्ही सगळ्यांनी हाणून पाडली. आम्ही सगळ्यांनी एक विचारानं आदरणीय मेंबर, आता तर मेंबर दिवस रात्र पळायला लागलेले. मनोभावाचं वय काय, महाराष्ट्रात पवार साहेब ज्या वयात तडफड पडतात, आपल्या तालुक्यात आपल्या मतदारसंघात 2 नेते तसे पडतात. एक म्हणजे बळराम